गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण वेन डायग्राम्स हा कन्सेप्टला स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण वेन डायग्राम कसं रिप्रेझेंट करतात त्याचे काही एक्झाम्पल्स पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं सबसेट. तर सबसेटची डेफिनेशन एकदा रिकॉल करूया. डेफिनेशन: इफ A and B are two sets such that every element of set B is an element of set A, then set B is said to be subset of set A. आपण डिनोट कसं करतो? B is subset of A. डेफिनेशन आपल्याला काय सांगतेय की B मधले सर्व एलिमेंट हे कशामध्ये प्रेझेंट पाहिजे? A मध्ये. त्यावेळेस सेट B हा सेट A चा काय असणार आहे? सबसेट असणार आहे. तर फॉर एक्झाम्पल काल आपण एक एक्झाम्पल पाहिलं. P हा सेट घेतलाय ज्यामध्ये A B C D E F G H हे एलिमेंट आहेत आणि I हा सेट आहे की ज्यामध्ये A C E G हे एलिमेंट आहे. ओके. तर I मधले जेवढे एलिमेंट आहेत तेवढे सर्व एलिमेंट तुमच्या सेट P मध्ये प्रेझेंट असतील तर I हा P चा काय असणार आहे? सबसेट असणार आहे. आणि आपण इन वेन डायग्राम डिनोट असं करतो की ज्यावेळेस P मधले एलिमेंट सर्व या क्लोज फिगरच्या आतमध्ये असणार आहेत आणि I मधले सर्व एलिमेंट या क्लोज फिगरच्या आतमध्ये असणार आहेत. ओके. रिप्रेझेंट करताना आपण काय करणार? I इज अ सबसेट ऑफ P. हे सबसेटचं काय आहे? साइन आहे. ओके. तर आज आपण पाहणार आहोत युनिव्हर्सल सेट. डेफिनेशन: अ सुटेबली चूजन नॉन एम्प्टी सेट ऑफ विच ऑल द सेट्स अंडर कन्सिडरेशन आर द सबसेट ऑफ दॅट सेट इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट. म्हणजे असा सेट की ज्या सेटचे सर्व सेट हे काय असणार आहेत? सबसेट असणार आहेत. अशा सेटला काय म्हणणार तुम्ही? युनिव्हर्सल सेट. आणि युनिव्हर्सल सेट नेहमी डिनोट करतात कॅपिटल यू या लेटरने. ओके. कॅपिटल यू या लेटरने युनिव्हर्सल सेट डिनोट केला जातो. युनिव्हर्सल सेट म्हणजे असा सेट की ज्या सेटचे ऑल सेट्स हे काय असतात? सबसेट असतात. त्याला काय म्हणणार तुम्ही? युनिव्हर्सल सेट. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहोत कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. Definition: suppose U is an universal set. If B is a subset of U, then the set of all elements in U which are not in set B is called complement of set B. म्हणजे U हा कोणता सेट असतो आपला? युनिव्हर्सल सेट. ओके. If B is a subset of U, आपण आत्ताच पाहिलं की सर्व सेट हे कोणत्या सेटचे सबसेट असू शकतात? फक्त युनिव्हर्सल सेटचे. म्हणजे बी हा यूचा काय सबसेट आहे. देन ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन सेट बी, म्हणजे असे काही एलिमेंट जे सेट यू मध्ये आहे पण बी मध्ये नाही, इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. मग आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे त्याने तुम्हाला जास्त समजेल. त्याआधी कॉम्प्लिमेंट सेट बी डिनोट करताना कसं करणार? बी काढायचा आणि त्याच्यावरती डॅश द्यायचा. और छोटा काय लिहायचा? सी, म्हणजे बी कॉम्प्लिमेंट. ओके. अशा पद्धतीने आपण सेट काय करतो? कॉम्प्लिमेंट सेट डिनोट करतो. आता फॉर एक्झाम्पल बघूया आपण. यू हा असा सेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 to 10 एलिमेंटचा आपला यू हा युनिव्हर्सल सेट आहे. त्यामध्ये सेट ए असा आहे 2 4 6 8 and 10 हे एलिमेंट्स प्रेझेंट आहे. हा युनिव्हर्सल सेट आहे. हा सेट ए आहे. ए हा यूचा सबसेट आहे. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे. ओके. म्हणजे ए मध्ये सर्व असलेले एलिमेंट हे तुमचे सेट यू मध्ये प्रेझेंट आहेत. देअरफॉर A is a subset of U
ओके. आता आपल्याला ए चा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मग कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय सांगते आपल्याला की ए या सेटमधले एलिमेंट सोडून यू या सेटमध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट हे कोणत्या सेटमध्ये येणार आहेत? तुमच्या ए कॉम्प्लिमेंट सेटमध्ये येणार. ओके. ए या सेटमधले सोडून यू या सेटमध्ये असणार आहे. मग आता ए या सेटमध्ये कोणतं आहेत? 2, 4, 6, 8 and 10. ओके. हे सोडून कोणते एलिमेंट राहत आहेत? 1, 3, 5, 7 and 9. ओके. हे सर्व एलिमेंट ए या सेटमध्ये नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. मग ए या सेटचा एक कॉम्प्लिमेंट कोणते एलिमेंट घेणार आहे? 1, 3, 5, 7 and 9. ओके. आले लक्षात सर्वांच्या? ए सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा त्यावेळेस काय करायचं? ए या सेट सोडून इतर एलिमेंट तुमच्या कॉम्प्लिमेंट सेटमध्ये येणार. ओके. आले लक्षात? आणि हेच जर आपण वेन डायग्रॅमनी रिप्रेझेंट केलं तर वेन डायग्रॅममध्ये रिप्रेझेंट करताना पहिल्यांदा काय काढणार आहे आपण? एक रेक्टँगल जो डिनोट करतो तुमचा युनिव्हर्सल सेट. ओके. यू कॅपिटल यूने आपण डिनोट केला तो युनिव्हर्सल सेट झाला. युनिव्हर्सल सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट तुमचे 1 to 10 पर्यंतचे. आता त्यात जर आपण सेट ए काढला, एक क्लोज फिगर काढली, हा कोणता डिनोट करतोय? सेट ए. सेट ए मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत? 2, 4, 6, 8 and 10. ओके. आता ए या सेटला सोडून युनिव्हर्सल सेटमधले राहिलेले एलिमेंट काय करणार आहे आपण? ह्या राऊंड शेपच्या काय करणार आहेत? बाहेर लिहिणार आहेत. मग कोणकोणते ते? 1, 3, 5, 7 and 9. ओके. हे काय झालंय? ए कॉम्प्लिमेंट. ओके. आले सर्वांच्या लक्षात? वेन डायग्रामनी कसं रिप्रेझेंट करणार आहोत? यू युनिव्हर्सल सेट मधले सर्व एलिमेंट रेक्टँगलच्या आतमध्ये असणारे, त्यात दिलेला एक सेट तुम्ही अगेन एक क्लोज फिगर काढून त्यामध्ये एलिमेंट लिहायचे आणि उरलेले एलिमेंट हे तुमच्या रेक्टँगलमध्ये उरलेल्या जागेत येणार आणि ते काय असणार आहे? तुमचा एक कॉम्प्लिमेंटचा सेट काय करणार आहे? डिनोट करणार. ओके. आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 2. युनिव्हर्सल सेट घेऊया. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय. ओके. आणि त्यात एक सेट घेऊया, सेट बी. त्यामध्ये समजा एलिमेंट घेतले बी, सी, ई, एफ, जी. हे एलिमेंट सेट बी मध्ये आहेत. मग आपल्याला काय दिसत आहेत? बी इज अ सबसेट ऑफ यू. ओके. बी मधले सर्व एलिमेंट तुमच्या यू या युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट आहेत. आता बी कॉम्प्लिमेंट काढताना काय करणार आहेत आपण? बी या सेट मधले सोडून यू मध्ये राहिलेले जे एलिमेंट आहेत ते आपण कशामध्ये लिहिणार आहोत? बी कॉम्प्लिमेंट मध्ये. मग बी, सी, ई, एफ, जी हे सोडून कोणकोणते राहिलेत? ए, डी, एच अँड आय. ओके. हे 4 एलिमेंट्स तुमच्या कशामध्ये येणार आहे? बी कॉम्प्लिमेंट. अगेन वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करताना काय करणार? एक रेक्टँगल काढणार जो की काय डिनोट करतोय? तुमचा युनिव्हर्सल सेट. त्यामध्ये आपण कोणता सेट काढणार आहोत? बी. बी मधले एलिमेंट लिहून घेणार. बी, सी, ई, एफ, जी. ओके. आणि राहिलेले एलिमेंट हे तुमच्या कशामध्ये येणार आहेत? बी कॉम्प्लिमेंट मध्ये. ओके. आले लक्षात? युनिव्हर्सल सेटमध्ये फक्त तुमच्या ह्या सेटमध्ये जे एलिमेंट आहेत ते सर्व प्रेझेंट आहेत आणि बी या सेटमध्ये बी, सी, ई, एफ, जी हे एलिमेंट प्रेझेंट आहेत. ओके. कॉम्प्लिमेंट कळालं सगळ्यांना? युनिव्हर्सल सेट समजला सगळ्यांना? युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? दिलेल्या सेटचा ऑल एलिमेंट प्रेझेंट तुमच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असतात. आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? बी हा सेट सोडून उरलेले जे एलिमेंट तुमच्या युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट असतात त्या एलिमेंटचा मिळून काय मिळतो आपल्याला? कॉम्प्लिमेंट सेट. ओके. आले सर्वांच्या लक्षात? आज आपण पाहिलं सबसेटची डेफिनेशन, युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन, कॉम्प्लिमेंट ऑफ सेटची डेफिनेशन.
सगळ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत? त्यावर तुम्हाला काही नोट्स आहेत, त्या नोट्स समजून आणि ह्या सुद्धा डेफिनेशन तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायच्या आहेत. नेक्स्ट आपण पाहणार आहोत कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इटसेल्फ. म्हणजे काय, जर आपण एखाद्या कॉम्प्लिमेंट सेटचा, म्हणजे सपोज वरचा सेट घेऊया कॉम्प्लिमेंट बी डॅश, या कॉम्प्लिमेंट सेटचा काय करायचं आहे, कॉम्प्लिमेंट घ्यायचा. ओके, म्हणजे बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा नेहमी काय येतो, द गिवन सेट इटसेल्फ. गिवन सेट कोणता आपला, बी. ओके, मग आता बघूया आपण. फॉर एक्झाम्पल आता बी कॉम्प्लिमेंटचा जर कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हटलं तर बी कॉम्प्लिमेंटमध्ये जे प्रेझेंट आहेत ते सोडून उरलेले एलिमेंट, मग बी कॉम्प्लिमेंट सोडून उरलेले एलिमेंट कोणते राहतात मागे ना, बी सी ई एफ जी, जे काही तुमच्या युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. ओके, आता अजून एक एक्झाम्पल पाहूया त्यावर. युनिव्हर्सल सेट घेतला 1 2 3 4 5 6 7. ओके, आणि त्यामध्ये जर आपण ए हा सेट असा घेतला 3 4 5. ओके, ए इज अ सबसेट ऑफ यू, दिसतो सगळ्यांना. आता एचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं म्हटल्यावर काय करणार आपण, 3 4 5 हे एलिमेंट सोडून उरलेले एलिमेंट यू मधले कोणते आहेत, 1 2 6 and 7. ओके, हा काय झाला आपला ए कॉम्प्लिमेंटचा सेट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, ए कॉम्प्लिमेंट या सेटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय सांगते की दिलेल्या सेटचे एलिमेंट सोडून प्रेझेंट असणार एलिमेंट. मग आता 1 2 6 7 हे आपले ए कॉम्प्लिमेंटचे सेट एलिमेंट झाले आणि त्याचा काय करायचं आहे, आपल्याला अजून एक कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, म्हणजे 1 2 6 and 7 हे एलिमेंट सोडून उरलेले एलिमेंट यू मध्ये प्रेझेंट असणार. कोणकोणते आहेत मग ते, 3 4 and 5. ओके, हा सेट तुम्हाला परत कोणता सेट दाखवतोय, ए हा सेट दाखवतोय. सर्वांच्या नोट लक्षात आली. म्हणजे कोणत्याही सेट कॉम्प्लिमेंट सेटचा जर आपण कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला तो ओरिजिनल गिवन सेट मिळतो. म्हणजे ओरिजिनल गिवन सेट कोणता मिळाला होता, दिला होता आपल्याला ए, तोच काय मिळाला आपल्याला, ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर मिळाला. ओके, सर्वांच्या नोट्स लक्षात आली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट सेट आपल्याला पाहिजे आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश. म्हणजे कॉम्प्लिमेंट आणि गिवन सेट यामध्ये कोणताही कॉमन एलिमेंट नसतो. मग बघा फॉर एक्झाम्पल ए बघा, त्यामध्ये एलिमेंट्स कोणते 3 4 5 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट, त्याच्यामध्ये कोणते 1 2 6 7 आहे का, ह्या दोन सेटमध्ये कोणताही एलिमेंट कॉमन नसतो. नेक्स्ट, ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. ओके, फॉर एक्झाम्पल बघूया आपण. ए इज अ सबसेट ऑफ यू, ए मधले सर्व एलिमेंट यू मध्ये पण आहेत आणि ए डॅश मधले सर्व एलिमेंट सुद्धा यू मध्ये आहेत. मग प्रॉपर्टी काय सांगते, ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी. जर युनिव्हर्सल सेटचा जर आपण कॉम्प्लिमेंट घेतला तर तो नेहमीच काय असतो, एम्प्टी असतो. आणि आपण डिनोट करताना कशाने करतो, तो फायने करतो. ओके, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. म्हणजे जर आपण एम्प्टी सेटचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर तो नेहमी काय येतो, यू येतो. आले सर्वांच्या लक्षात. हे 4 नोट्स आहेत. ह्या नोट्स आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना उपयोगी पडतात. सर्वांनी आजच्या झालेल्या डेफिनेशन्स, ह्या प्रॉपर्टीज आणि व्हिडिओमधले एक्झाम्पल आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे आणि होमवर्क मी तुम्हाला यावर आधारित देत आहे. थँक्यू.